नमस्कार आणि सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक खोलवरची इच्छा असते, अमर होण्याची, कायम जगण्याची. आपण कथा, सिनेमे या सगळ्यात अमर पात्रांबद्दल ऐकतो, वाचतो. पण आपण कधी विचार केलाय का, की जर ही इच्छा पूर्ण झाली तर? जर मृत्यू नावाचा पूर्णविराम आयुष्यातून निघूनच गेला, तर काय होईल? सनातन परंपरेतील ऋषींनी या कल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. त्यांनी काही पात्रांना चिरंजीवित्व दिलं, पण ते बक्षीस म्हणून नाही. आज आपण याच गूढ संकल्पनेचा शोध घेणार आहोत. चिरंजीवी म्हणजे कोण? ते अमर का आहेत? आणि त्यांच्या अमरत्वाचा आपल्यासाठी आजच्या साधकासाठी काय अर्थ आहे? कारण कदाचित अमरत्व हे वरदान नसून एक कधीही न संपणारी जबाबदारी आहे. महत्त्वाच्या मुळावर आहे. आपण अनेकदा मोक्ष आणि अमरत्व या शब्दांना एकाच अर्थाने वापरतो, पण ते पूर्णपणे भिन्न आहेत. ऋषींनी चिरंजीवींची निर्मिती केली ती एक व्यवस्था म्हणून, एक अशी व्यवस्था जी युगांच्या अंतानंतरही धर्माचं बीज, ज्ञानाचा अंश जिवंत ठेवते. आज आपण समजून घेऊ की खरं अमरत्व म्हणजे शरीराचं टिकणं नाही, तर चेतनेचं अखंड राहणं आहे. आणि हे अखंडत्व कसं काही जणांसाठी वरदान ठरतं, तर काहींसाठी शाप. चला या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण नेहमी 7 चिरंजीवींबद्दल ऐकतो. त्यांची एक यादीच आहे. पण ही यादीच मोठी विलक्षण आहे. म्हणजे यात हनुमानजींसारखे परमभक्त आहेत, तर अश्वत्थामासारखा शापित योद्धाही आहे. ही निवडच आपल्याला विचार करायला लावते की ऋषींना केवळ हिरोंची यादी बनवायची नव्हती. यामागे काहीतरी खोल उद्देश असणार, नाही का? नक्कीच. आणि तो उद्देश समजून घेण्यासाठी आधी त्या 7 जणांची ओळख करून घेऊया. एक प्रसिद्ध श्लोक आहे ज्यात त्यांची नावं एकत्र येतात. तो श्लोक असा म्हणतात: अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृप परशुरामश्च सप्तेते चिरंजीविन. या 7 नावांमध्ये बघा, धर्माचा संपूर्ण पट सामावलेला आहे. यात केवळ नायक नाहीत तर प्रतिनायकही आहेत. यात केवळ आदर्श नाही तर चुकांमधून शिकलेले धडेही आहेत. हो, आणि मला वाटतं आपण काही नावांवर थोडं सविस्तर बोलूया. उदाहरणार्थ राजा बळी. आपण त्यांना दातृत्वाचं प्रतीक मानतो, पण त्यांची कथा त्याहून खूप जास्त काहीतरी सांगते. बरोबर. राजा बळी केवळ दानशूर नव्हते, ते त्यागाच्या सर्वोच्च मर्यादेचे प्रतीक आहेत. आपल्याला आठवत असेल, वामन अवतारात भगवान विष्णूंनी त्यांच्याकडे 3 पावलं जमीन मागितली. गुरु शुक्राचार्यांनी धोक्याची सूचना देऊनही बळी आपल्या वचनापासून मागे हटले नाहीत. त्यांना माहीत होतं की ते आपलं सर्वस्व गमावणार आहेत, तरीही त्यांनी दिलेलं वचन पाळलं. त्यांचं चिरंजीवित्व आपल्याला हेच शिकवतं की खरं मोठेपण सत्तेत नाही, तर दिलेल्या वचनात आणि निस्वार्थ त्यागात आहे. त्यांना अमरत्व मिळालं, पण पाताळात राहण्याच्या अटीवर. ही एक जबाबदारी आहे. आणि इथेच एक दुसरा प्रश्न येतो. याच यादीत कृपाचार्य आणि विभीषण दोघेही आहेत. आता विभीषणाने धर्मासाठी आपल्या भावाला रावणाला सोडलं, पण कृपाचार्यांनी तर कौरवांच्या बाजूने म्हणजे अधर्माच्या बाजूने युद्ध लढलं. मग दोघांनाही चिरंजीवींच्या यादीत समान स्थान कसं मिळालं? यात एक विरोधाभास नाही का? खूप महत्वाचा आणि मार्मिक प्रश्न आहे. आणि याचं उत्तरच ऋषींची दूरदृष्टी दाखवतं. बघा, चिरंजीवींची यादी नैतिकदृष्ट्या परिपूर्ण लोकांची नाही, तर ती धर्माच्या विविध तत्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची आहे. विभीषण हे कुलधर्मापेक्षा राष्ट्रधर्म किंवा सत्यधर्म मोठा आहे या तत्वाचे प्रतीक आहेत, तर कृपाचार्य हे वचनबद्धता आणि तटस्थतेचे प्रतीक आहेत. ते हस्तिनापूरच्या सिंहासनाशी वचनबद्ध होते. जरी त्यांना कौरवांचे निर्णय पटत नव्हते, तरी एक सैनिक आणि आचार्य म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं. त्यांचं चिरंजीवित्व आपल्याला शिकवतं की कधीकधी धर्मसंकट किती गुंतागुंतीचं असू शकतं. त्यामुळे ही यादी आपल्याला धर्माच्या विविध छटा दाखवते. ती केवळ काळ्या पांढऱ्या रंगात विभागलेली नाही. म्हणजे ही यादी आदर्श लोकांची नाही, तर परिपूर्ण धड्यांची आहे. यात चांगलं, वाईट, शापेत, वरदानी सगळं काही आहे, जे धर्माच्या संपूर्ण स्पेक्ट्रमला दाखवतं. आणि याच कारणामुळं अश्वत्थामाचं यादीत असणं इतकं महत्त्वाचं ठरतं. मेमरीशी सिस्टीम का तयार केली? केवळ कथा सांगण्यासाठी नक्कीच नाही. इथेच खरा मुद्दा आहे. ऋषींनी काळाला सरळ रेषेत नाही, तर युगांच्या चक्रात पाहिलं. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. त्यांना माहीत होतं की प्रत्येक युगाच्या शेवटी एक प्रकारचा प्रलय येतो.
जेव्हा सभ्यता नष्ट होते तेव्हा ग्रंथालये जळतात, भाषा नाहीशी होते, ज्ञान लुप्त होतं. हा एक प्रकारचा सिव्हिलायझेशनल रिसेट असतो. मग त्यांच्यासमोर प्रश्न हा होता की या रिसेटनंतर जेव्हा नवीन सुरुवात होईल तेव्हा धर्माचं बीज कसं टिकेल. आणि त्याचं उत्तर म्हणजे चिरंजीवी. पुस्तकांच्या जागी जिवंत माणसं जी ज्ञानाचं वहन करतील. हो, पण केवळ वहन नाही, ते केवळ पोस्टमन नाहीत. पुस्तकं नष्ट होऊ शकतात, त्यांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, नाही का? बरोबर. पण चिरंजीवी हे धर्माचे चालते बोलते भाष्य आहेत. ते केवळ स्मृती जपत नाहीत, तर ते स्वतःच ती जिवंत स्मृती आहेत. ते ज्ञानाचे असे दीपस्तंभ आहेत जे युगांच्या वादळातही तेवत राहतात. आणि इथेच अश्वत्थामाची भूमिका अधिक गडद आणि महत्वाची होते. अमरत्व जर इतकं मोठं वरदान असेल तर अश्वत्थामाला ती शिक्षा म्हणून का मिळाली, ही गोष्ट मला नेहमीच गोंधळात टाकते. आणि हाच गोंधळ दूर करणं हा ऋषींचा खरा संदेश आहे. त्यांनी अश्वत्थामाला यादीत ठेवून हेच सांगितलं की अमरत्व हे बक्षीस नाही. अश्वत्थामाला श्रीकृष्णाने शाप दिला होता की तो हजारो वर्ष पृथ्वीवर जखमांनी भरलेल्या शरीराने वेदना सहन करत भटकत राहील. का? कारण त्याने शक्तीचा, ज्ञानाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला होता. ऋषींना हेच सांगायचं होतं की मुक्तीशिवाय मिळालेली जागृती म्हणजे दुःख. म्हणजे जर तुमची चेतना शुद्ध झाली नसेल, तुमची कर्म धुतली गेली नसतील, तर तुम्हाला मिळणारं अमरत्व हे पृथ्वीवरील नरकासारखंच आहे. अश्वत्थामा हा त्याचं जिवंत उदाहरण आहे. तो एक सततची आठवण आहे की शक्तीसोबत जबाबदारी येते. हा दृष्टिकोन तर सगळं चित्रच बदलतो. म्हणजे चिरंजीवित्व हे इच्छिण्याजोगे नाही तर शिकवण देणारे आहे. पण मग एक प्रश्न उरतोच. जर हे 7 जण इतके सामर्थ्यवान आहेत, धर्माचे रक्षक आहेत, तर ते आज कलियुगात होणारा अधर्म उघड्या डोळ्यांनी कसा पाहू शकतात? ते हस्तक्षेप का करत नाहीत? कारण धर्म लादला जाऊ शकत नाही, तो निवडावा लागतो. त्यांची भूमिका अभिनेत्यांची नाही तर स्थिर करणाऱ्यांची आहे. याला आपण अँकर्स म्हणू शकतो. अँकर्स? हो, ते पडद्यामागे काम करतात. कल्पना करा की एका मोठ्या जहाजाला समुद्राच्या तळाशी एका मोठ्या नांगराने स्थिर केलं आहे. वर कितीही वादळं आली तरी तो नांगर जहाजाला पूर्णपणे भरकटू देत नाही. चिरंजीवी हे या कलियुगातील मानवतेच्या जहाजासाठी असलेले विवेकाचे नांगर आहेत. त्यांचं अस्तित्व हे चेतनेचा, धर्माचा पूर्ण नाश होण्यापासून रोखतं. ते हस्तक्षेप करत नाहीत कारण प्रत्येक जीवाला स्वतःच्या कर्माने आणि निवडीने शिकायचं आहे. पण त्यांची उपस्थिती मुक्तीची शक्यता नेहमी जिवंत ठेवते. म्हणजे ते ग्रॅव्हिटेशनल पॉइंट्स ऑफ सॅनिटी आहेत, जे थेट काही करत नाहीत, पण त्यांच्या अस्तित्वाने एक संतुलन टिकून राहतं. आता या संकल्पनेच्या आणखी गभीरतेत जाऊया. आपण पुराणकथांच्या पलीकडे जाऊन तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अमरत्व या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे, नाही का? मला नेहमी वाटायचे की अमरत्व म्हणजे हे शरीर कधीच मरणार नाही. अगदी. आणि हा एक सामान्य गैरसमज आहे. तंत्राच्या दृष्टिकोनातून अमरत्व म्हणजे कायम तरुण शरीर नाही. खरा अर्थ आहे चेतनेचे सातत्य, कंटिन्युइटी ऑफ कॉन्शियसनेस. तंत्रासाठी मृत्यू शत्रू नाही तर विस्मृती म्हणजे विसर पडणं हा खरा शत्रू आहे. हे थोडं अधिक सोपं करून सांगाल का? चेतनेचं सातत्य आणि विस्मृती यातला नेमका फरक काय? म्हणजे सामान्य माणसाच्या मृत्यूनंतर काय होतं आणि चिरंजीवींच्या बाबतीत काय वेगळं घडतं? नक्कीच. कल्पना करा की आपलं आयुष्य म्हणजे एक दिवस आहे. सकाळी आपण उठतो म्हणजे जन्म. दिवसभर काम करतो, अनुभव घेतो आणि रात्री झोपतो म्हणजे मृत्यू. सामान्य माणसासाठी ही झोप गाढ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठतो म्हणजे पुनर्जन्म, तेव्हा त्याला मागच्या दिवसाचं काहीही आठवत नाही. त्याची ओळख, त्याच्या आठवणी, त्याचं ज्ञान सगळं पुसलं गेलेलं असतं. हीच ती विस्मृती. याउलट चिरंजीवी किंवा सिद्धयोगी म्हणजे अशी व्यक्ती जी झोपते पण तिची चेतना जागीच असते. म्हणजे मृत्यूच्या प्रक्रियेतून जातानाही तिची चेतना, तिची ओळख, तिची स्मृती भंग पावत नाही. तिचा मीपणाचा धागा तुटत नाही. हेच आहे चेतनेचं सातत्य. अच्छा, म्हणजे शरीर बदलू शकतं पण चेतना तीच राहते. जसं आपण कपडे बदलतो पण आतला माणूस तोच राहतो, तसं काहीसं. अगदी अचूक उदाहरण. शरीर हे एक वाहन आहे, बक्षीस नाही. आणि इथे चिरंजीवींमध्येही 2 प्रकार दिसतात. काही चिरंजीवी जसे हनुमान एकच शरीर टिकवून ठेवतात, तर काही वस्त्रांप्रमाणे शरीर बदलतात जसे व्यास ऋषी. त्यांची चेतना अखंड आहे पण ते आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या शरीरात प्रकट होऊ शकतात.
तंत्राच्या दृष्टीने शाप आणि वरदान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अश्वत्थामाचा शाप म्हणजे सुटकेशिवाय जबरदस्तीने मिळालेली जागृती. त्याची चेतनाही अखंड आहे, पण ती वेदना आणि पश्चातापात जळत आहे. याउलट हनुमानाचे वरदान म्हणजे भक्तीने आणि सेवेने स्थिर झालेली जागृती. त्यांची चेतनाही अखंड आहे, पण ती आनंद आणि शांतीत स्थिर आहे. दोन्ही चिरंजीवी अवस्था आहेत, पण एकात ज्वलन आहे तर दुसऱ्यात शीतलता. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे खरा खेळ शरीराचा नाही तर चेतना कोणत्या अवस्थेत टिकून राहते याचा आहे. मग या सगळ्याचा आजच्या साधकासाठी काय अर्थ आहे? कारण आजचं युग तर खूपच वेगळं आहे. आजचं युग हे ज्ञानाशिवाय माहिती, नीतिमत्तेशिवाय शक्ती आणि स्थिरतेशिवाय जागृतीचे आहे. आपल्याकडे इंटरनेटमुळे प्रचंड डेटा आहे, पण ज्ञान नाही. अणुबॉम्बसारखी अफाट शक्ती आहे, पण नैतिकता नाही. चिरंजीवी संकल्पना आपल्याला आज एकच प्रश्न विचारते. तुमची चेतना तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकणारच आहे. तुम्हाला आवडो वा ना आवडो. प्रश्न फक्त हा आहे की तुम्ही ती कोणत्या अवस्थेत टिकवू इच्छिता. जळणाऱ्या, अशांत अवस्थेत अश्वत्थामासारखी की स्थिर शांत अवस्थेत हनुमानासारखी. निवड तुमची आहे. या संपूर्ण चर्चेने चिरंजीवांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. हा कायम जगण्याचा खेळ नाही, तर ही एक कधीही न संपणारी जबाबदारी आहे. इट्स नॉट अबाउट इटर्नल लाईफ, इट्स अबाउट इटर्नल रिस्पॉन्सिबिलिटी. हो, ऋषींचा संपूर्ण संदेश एका ओळीत सांगायचा झाल्यास तो असा आहे: मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य, अमरत्व म्हणजे जबाबदारी. लिबरेशन इज फ्रीडम, इमॉर्टॅलिटी इज रिस्पॉन्सिबिलिटी. बहुतेक लोकांना मुक्तीच्या स्वातंत्र्याऐवजी अमरत्वाची कल्पना जास्त आकर्षित करते, कारण त्यात मी टिकून राहतो, पण ते त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीसाठी तयार नसतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण सगळे मोक्षाची इच्छा करतो, स्वातंत्र्यासाठी, पण अमरत्वाची कल्पना आपल्याला एका कधीही न संपणाऱ्या कर्तव्यात अडकवते. मग ऋषींनी ही संकल्पना सकारात्मक का दाखवली? कारण ऋषी वास्तवादी होते. त्यांना माहीत होतं की प्रत्येकजण एका जन्मात मोक्षासाठी तयार नसतो. त्यामुळे त्यांनी एक मधला मार्ग दाखवला. जबाबदारी स्वीकारल्याने चेतना शुद्ध होते. ही जबाबदारी म्हणजे बंधन नाही, तर साधनेचा एक भाग आहे. आणि इथेच दुसरा महत्वाचा विचार येतो. तो असा आहे की सत्याला विश्वास ठेवणाऱ्यांची गरज नसते, त्याला प्रौढ वाहकांची गरज असते. ट्रूथ डज नॉट नीड बिलीव्हर्स, इट नीड्स मच्युअर कॅरियर्स. सत्याला विश्वास ठेवणाऱ्यांची नाही तर प्रौढ वाहकांची गरज असते. या वाक्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे. हो, सत्य हे काही मत नाहीये ज्यावर आपण विश्वास ठेवावा किंवा नाही. ती एक जिवंत शक्ती आहे. तिला धारण करण्यासाठी, तिला न डागाळता, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्यासाठी परिपक्व, स्थिर आणि शुद्ध चेतनेची गरज असते. चिरंजीवी हेच ते प्रौढ वाहक आहेत. ते सत्यावर केवळ विश्वास ठेवत नाहीत, तर ते स्वतः ते सत्य जगतात. आणि यातूनच आजच्या साधकाला एक विचार करायला लावणारा प्रश्न मिळतो, जो केवळ तात्विक नाही तर अत्यंत व्यावहारिक आहे. अगदी. ऋषी सांगतात की बहुतांश साधक मोक्षासाठी तयार नसतात, कारण त्यांच्या अपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्या मार्गात येतात. आपल्या मनात, कर्मात, नात्यांमध्ये अनेक गोष्टी अपूर्ण राहिलेल्या असतात. हेच ते ऋणानुबंध. त्यामुळे आजचा विचार करण्यासाठीचा प्रश्न हा नाही की अमर कसे व्हायचे, तर तो अधिक सूक्ष्म आणि अधिक महत्वाचा आहे. तो प्रश्न असा आहे की आपण जागृत झालेल्या सत्याला, आपल्याला मिळालेल्या ज्ञानाला वाहून नेण्यासाठी पुरेसे प्रौढ आहोत का? आणि आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक मार्गात अशा कोणत्या अपूर्ण जबाबदाऱ्या आहेत जे ओझं बनून आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत? यावर चिंतन करणं हीच खरी साधना आहे. आजचा हा प्रवास थक्क करणारा होता. आपण चिरंजीवींच्या नावांच्या यादीपासून सुरुवात करून चेतना, जबाबदारी आणि अमरत्वाच्या खऱ्या तांत्रिक अर्थापर्यंत पोचलो. चिरंजीवी म्हणजे केवळ अमरनायक नाहीत, तर ते धर्माचे जिवंत संरक्षक आहेत. ते आपल्याला आठवण करून देतात की जागृतीसोबत, ज्ञानासोबत एक मोठी जबाबदारी येते. जर चिरंजीवी हे धर्माच्या स्मृतीचे आणि सत्याचे प्रौढ वाहक असतील, तर आपणही आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचे, चांगल्या विचारांचे जबाबदार वाहक बनण्याचा प्रयत्न करूया. ही चर्चा, हे विचार जर तुम्हाला महत्त्वाचे वाटले असतील, तर ते तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोचवून तुम्हीही या ज्ञानयज्ञात एक छोटीशी आहुती देऊ शकता. सनातन शास्त्राच्या या भागाला शेअर करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा की या चर्चेने तुम्हाला कोणत्या नवीन विचाराकडे नेले.
पुढच्या वेळी भेटूया एका नवीन गहन विषयासोबत. धन्यवाद.